मागील 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पुण्यातली परिस्थिती ही एकूणच राज्याची आणि देशातल्या चर्चेच्या विषयामधली एक मोठी बातमी राहील। पण या पुरामुळे सिंहगड रोडपासून ते थेट मुंडवा केशवनगरपर्यंत जी अपरिमित हानी झाली ती निश्चित क्लेशदायक आहे। पुणेकरांनी या एकूणच पूरस्थितीला सामोरं जावं अशी परिस्थिती बिलकुल नव्हती। पण पाटबंधारे विभाग असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि पुणे महानगरपालिकेचं या ठिकाणी कमिशनर कार्यालय असेल, या सगळ्यांच्या गलथान कारभारामुळे या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलंय। एकतर पुराच्या परिस्थितीची पूर्वसूचना न देणे, नागरिकांना या संदर्भामध्ये अलर्ट न करणे, हे नागरिकांच्या या ठिकाणी जीवाशी खेळणारे ठरलं। आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुरलीधरजी मोहोळ जे त्यावेळेचे तत्कालीन महापौर होते आणि आताचे पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या अट्टहासाने जो नदी सुधार प्रकल्प अर्थात एकूणच रिव्हरफ्रंट नावाचा प्रकल्प उभा झाला, ज्याच्यामध्ये 6,500 कोटीचं या ठिकाणी कर्ज काढून हा प्रकल्प उभा केला जातोय। त्याच्यामुळे सुद्धा पुणेकरांना फटका बसलेला आहे। एकीकडे पाटबंधारे विभाग जे सांगतोय ते ती माहिती खोटी तर आहेच की या संदर्भामध्ये त्यांनी कमी पाणी सोडलं असं त्यांचं म्हणणं, पण ही वस्तुस्थिती खोटी आहेच। पण त्याचबरोबर जे पाणी सोडलं ते याच्या अगोदर 75,000 80,000 क्युसेक पाणी सोडून सुद्धा कधी एवढा मोठा पुराचा फटका बसला नव्हता। पण यावेळेस जर पाटबंधारे विभागाच्या सांगण्यानुसार 55,000 या ठिकाणी म्हणजे 55,000 क्युसेक पाणी जर सोडलं असेल तर पुणे या ठिकाणी पाण्याखाली का आलं, त्याच्या मागचं कारण आहे की संगमवाडी ब्रिज ते मुंडव्यापर्यंत जे नदी सुधार प्रकल्प चालू आहे, दोन्ही बाजूला साधारणतः 150 200 फूट हे नदीमध्ये आतमध्ये म्हणजे नदीच्या एकूणच जो काय त्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये साधारणतः 300 फुटाचं अतिक्रमण झाल्यामुळं तिथं वॉटर लॉकिंग झालं आणि त्याच्यामध्ये हा फुगवटा मागे आला। फुगवटा आल्यानंतर हा काय 200-500 मीटर किंवा 1 किलोमीटर येत नसतो, तो साधारणतः 8 ते 10 किलोमीटरचा फुगवटा झाला आणि त्याच्यामुळे कसब्यापासून शिवाजीनगरच्या पुलाच्या वाडीपासून ते थेट सिंहगड रोडपर्यंत हे सगळं पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये घुसलं। मुळात तिथल्या नागरिकांचं म्हणणं की याच्या अगोदर त्यांनी 75,000 क्युसेक पाण्याचा प्रवाह सुद्धा पाहिला, पण तो कधी इमारतींमध्ये शिरला नव्हता। पण दुर्दैवाने या नदी सुधार प्रकल्पामुळे हे पाणी हे आतमध्ये गेलं आणि त्याच्यामुळं पुण्याचं खूप मोठं नुकसान झालंय। हा प्रकल्प आज तरी या ठिकाणी अर्धवट असताना सुद्धा एवढं मोठं नुकसान होतंय। हा प्रकल्प पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर पूर्णत्वाला गेला तर सबंध पुणे शहर हे पाण्याखाली असेल, ही वस्तुस्थिती। त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करा। ज्यांच्यामुळे हे नुकसान झालेलं आहे, ज्या महापौरांमुळे, ज्या पदाधिकाऱ्यांच्या अट्टहासामुळे झालेलं आहे, त्यांच्यावर या संदर्भामध्ये निश्चित त्याच्यामुळे आरोपाची निश्चिती करावी, त्यांच्यावर त्या जबाबदाऱ्या या ठिकाणी निश्चित करण्यात याव्यात। पण त्याचबरोबर पुणेकरांना यापासून वाचवावं हीच मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला नम्रतेची विनंती करतो।